नमस्कार, मी तेजस्विनी. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल. स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि आज येतना सकाळची चाललेली आहेत कामं आवरण्याची सुरुवात. कारण की येतना सकाळी मी हॉस्पिटलला गेलेले होते, म्हणजे सकाळी लवकरच जीविकाचा टिफिन वगैरे रेडी केला आणि त्यानंतर मग मी हॉस्पिटलला गेलेले होते. काल येतना रात्रीपासूनच माझी तब्येत अजिबातच ठीक नव्हती, पण रात्री मी एक पेन किलरची गोळी जी आहे तर ती घेतलेली होती. तर म्हटलं बघूयात, जर रात्री थोडंसं बरं वाटलं तर मग म्हटलं सकाळी जे आहे तर ते दवाखान्यात नको जायला. पण रात्रभर खूप जास्त त्रास झाला, त्याच्यामुळे मग सकाळी आधी लवकर उठून येतना जीविकाचा टिफिन वगैरे रेडी केला आणि पहिल्यांदा हॉस्पिटलला जाऊन आले. तोपर्यंत मग आईनी जीविकाचं आवरलं वगैरे आणि मग तिला त्या स्कूलला सोडवायला गेलेल्या होत्या. आणि हॉस्पिटलमध्ये ना फारशी काही अशी गर्दी नव्हती, त्याच्यामुळे ना माझा नंबर जो आहे तो लवकरच लागलेला होता. आणि कसं सकाळी लवकरच गेलं की बरं पडतं, कारण की दुपारनंतर ना खूप जास्त गर्दी होते आणि मग दुपारी यांनासुद्धा टायमिंग नसतो, कारण की त्यांनासुद्धा त्यांची कामं असतात. त्याच्यामुळे मग म्हटलं चला सकाळी लवकरच जे आहे ते म्हटलं आपण पटकन कामं आवरून घेऊयात आणि मग म्हटलं जे आहे ते हॉस्पिटलला जाऊयात. पण आता पहिल्यांदा जीविकाचा टिफिन वगैरे रेडी करून दिला आणि मग म्हटलं आल्यावर तर नंतरनं जेवढी काही आपली कामं आहेत ना तर म्हटलं ती करूयात. पण म्हटलं पहिल्यांदा हॉस्पिटलला जाऊयात, कारण की सकाळी उठल्यानंतरनं सुद्धा मला काही ठीक वाटत नव्हतं. पण जीविकाचा टिफिन रेडी करायचा होता, त्याच्यामुळे सकाळी लवकर उठून मग आधी तिचा डबा रेडी केला आणि मग आईने तिचं बाकीचं सगळं आवरलं आणि तिला मग त्या स्कूलला सुद्धा सोडवायला गेलेल्या होत्या. आता जेव्हा कधी बघा आपल्याला असं बरं वगैरे वाटत नसेल ना, तेव्हा घरामध्ये जर कोणी सोबतीला वगैरे असेल ना तर आपल्याला खूप जास्त हेल्प होते. कारण की जर आता मी एकटीच असते तर मग जीविकाला स्कूलला सोडवणं म्हणा किंवा तिला आणणं म्हणा, हे सगळं जे आहे तर ते मला एकटीलाच हँडल करावं लागलेलं असतं. आणि असं आपली तब्येत वगैरे ठीक नसली, घरामध्ये जर आपल्या हेल्पला माणसं वगैरे असली ना तर मग काही वाटत नाही. कारण की कसं आपल्याला जरी बरं नसेल वाटत आणि घरामध्ये जर एक्स्ट्राची माणसं असतील ना तर तरीसुद्धा आहेत ना आपलं जे काही काम आहे ना तर ते सुद्धा ते करून घेतात. त्याच्यामुळे घरामध्ये असं सोबतीला कोणीतरी असणं हे सुद्धा खूप जास्त गरजेचं असतं. तर आता त्या स्कूलला सोडायला गेल्या तोपर्यंत मग आम्ही सुद्धा घरी आलेलो होतो. आता घरी आल्यानंतर म्हटलं चला पहिल्यांदा जेवढं काही किचन ओटा आहे तो आवरून घेऊयात, कारण की सकाळी येत ना मी सगळं असंच ठेवून गेलेले होते. कारण की यांना लवकर बाहेर जायचं होतं, त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं होतं की चला आधी हॉस्पिटलला जाऊन येऊयात आणि त्यानंतर मग तुझं जे काही काम आहे ते नंतर आवरत बस. म्हणून म्हटलं चला आधी जाऊनच येऊयात. तोपर्यंत किचनवरती जेवढा काही पसारा होता ना तो तसाच होता. आता म्हटलं चला आलेच आहे इंजेक्शन वगैरे घेऊन, तर म्हटलं चला पटकन सगळं जे आहे ते आवरून घेऊयात. आता कितीही आपल्याला बरं नसेल वाटत पण तरीसुद्धा आहेत ना ही रोजची जी काही कामं आहेत ना ती आपल्याला करावीच लागतात, त्याच्याशिवाय काही पर्याय नाही आहे. आता आईंचं चाललेलं होतं की तू राहू देत मी करते म्हणून, तू आराम कर, इंजेक्शन वगैरे घेऊन आलेली आहे तर गोळ्या वगैरे खाऊन थोड्या वेळ झोप. पण म्हटलं नको, कारण की कसं सगळं एकटा एवढा पसारा त्यांच्यावरतीच जो आहे तो टाकून आपण कसं झोपायचं असं मला वाटतं. आणि कसं होतं ना की घरातलं सुद्धा भरपूर काम असतं आणि पुन्हा मग त्यांना गोठ्यातले सुद्धा सगळी साफसफाई जी आहे ती करायची असते. त्याच्यामुळे त्यांचं चाललेलं होतं की राहू दे तू झोप मी करते म्हणून. पण म्हटलं नको, तुम्ही जे आहे ते तुमची कामं आवरून घ्या, मी पटकन माझी सगळी जी कामं आहे ती आवरून घेते. कारण की इंजेक्शन वगैरे घेतलेलं होतं, त्याच्यामुळे थोडंसं मला आता बरं वाटत होतं आणि माझा नाश्ता वगैरे सुद्धा झालेला होता. फक्त आता गोळ्या वगैरे खायच्या आहेत, तर म्हटलं चला आधी हे सगळं जे आहे ते आवरून घेऊयात. आणि सकाळी येत ना हॉस्पिटलला जायचं होतं, त्यामुळे त्या गडबडीमध्ये नाश्त्यासाठी अंडी वगैरे उकडून ठेवलेली होती. पण यांना थोडंसं लेट झालं, त्याच्यामुळे ब्रेकफास्ट जो आहे तर तो काही त्यांनी केलाच नव्हता. आता म्हटलं चला याचं जे आहे ते आपण अंडा फ्राय करूयात. आणि मागच्या वेळेस मी केलेलं होतं, फक्त मसाल्यामध्ये फ्राय केलेलं होतं, जे की खूप छान आणि टेस्टी झालेलं होतं. त्याच्यामुळे मग म्हटलं चला आज तसंच आपण बनवूयात. आणि वटपौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी मला खूप जास्त म्हणजे तब्येत माझी एकदमच खराब झाली, काही करावं तेच मला कळत नव्हतं. आणि रात्री 10-11 नंतर त्रास व्हायला लागलेला होता. आता एवढ्या संध्याकाळी तर आपण हॉस्पिटलला काही जाऊ शकत नाही, त्यामुळे मग पेन किलर वगैरे तर खाल्लेली होती, पण तरीसुद्धा दुसऱ्या दिवशी पुन्हा मला जे आहे ते त्रास व्हायला लागलेला होता. म्हणून सकाळी म्हटलं लवकरच हॉस्पिटलला जाऊन येऊयात. आणि मग आल्यानंतर जी काही आपली रोजची कामं आहेत तर ती आवरायला घेतली. आता किचन ओट्यावरचं थोडंफार जे आहे ते आवरून घेतलं आणि त्यानंतर मग बेडरूम वगैरे सुद्धा क्लीन करून घेतले.
आता अचानकच असं काहीतरी आपलं दुखायला लागलं ना बघा, की कामं काही आपल्याला करावीशीच वाटत नाहीत. पण जी समोर कामं जर दिसली ना, तर मात्र मग राहवत सुद्धा नाही. आता वटपौर्णिमेच्या दिवशी आहेत ना, साड्या वगैरे ज्या आहेत, तर ते कोणती वेअर करायची असं बरंच कन्फ्युजन माझं झालं. सगळा पसारा मी वरती काढून ठेवलेला होता आणि ते सुद्धा काही माझ्याकडून आवरणं वगैरे झालंच नव्हतं. आदल्या दिवशी सगळं जे काही मी ज्वेलरी वगैरे किंवा मेकअपचं वगैरे सगळं मी असंच वरती ठेवलेलं होतं. पण ते काही मला आवरणं शक्यच झालं नव्हतं. कारण की आता आपलं काही दुखायला लागलं, की घरातील कामामध्ये काही मन लागत नाही. म्हणून मग म्हटलं राहू दे, ते आपण दुसऱ्या दिवशी सगळं जे आहे ते आवरून घेऊयात. मग सगळ्यात आधी बेडरूम वगैरे जे आहे ते आधी झाडून वगैरे घेतले आणि त्यानंतरनं मग म्हटलं चला हॉलची थोडीशी क्लिनिंग करूयात. आता जास्तीचा काही मी आज पसारा वगैरे जो आहे तो काही काढलेला नव्हता. कारण की ज्या दिवशी आपल्याला बरं वाटत नाही ना, त्या दिवशी मला असं वाटतं की जेवढं आपलं रोजचं बेसिक काम असतं ना, तर तेच आपण आवरून घेऊयात. एक्स्ट्राचं असं वगैरे मी जास्तीचं काही काढत बसत नाही. तब्येत आपली ठीक नसेल तर मग जेवढं रोजचं काय आहे ते तर आपण आवरूनच घेतो आणि ते आवरल्याशिवाय ना सुद्धा आपल्याला चैन पडत नाही, की असं होतं की एवढा सगळा पसारा ठेवून आपण निदान आराम तरी कसा करायचा. म्हणून म्हटलं चला जे काही आपलं रोजचं काम असतं, जसं की सोफा वगैरे व्यवस्थित ठेवणं किंवा मग घरं वगैरे झाडून घेणं, तर मग ही माझी रोजची कामं जी आहे ती चालू असतात. आता इकडे आईंची देवपूजा चाललेली होती, तोपर्यंत म्हटलं चला आपण हॉलची क्लिनिंग करून घेऊयात. आता देवपूजा झाली की मग त्यांना गोठ्यातली सुद्धा बरीच कामं असतात. गुरांचं शेण वगैरे काढणं म्हणा किंवा त्यांना पाणी वगैरे पाजणं, म्हणजे भरपूर असं काम असतं बाहेर सुद्धा. आणि मग घरातलं काम, बाहेरचं काम, मग त्यांना खूप जास्त लोड येईल. म्हणून म्हटलं चला आपणच पटकन जे आहे ते सगळं आवरून घेऊयात. एकदा सगळं माझं आवरलं ना की मग म्हटलं निवांत आपण आराम करू शकतो. नाहीतर एवढा पसारा ठेवायचा आणि मग आरामसुद्धा करावंसं वाटत नाही. कारण की डोक्यामध्ये ना सतत तेच विचार राहतात, की आता मला हे साफ करायचे किंवा हे क्लीन करायचे किंवा आता मी हे कधी करू, असे खूप सारे प्रश्न मनामध्ये राहतात. त्याच्यामुळे मग म्हटलं चला आधी सगळं आवरूयात, मग निवांत आराम करूयात. कारण की एवढा सगळा पसारा ठेवून मला तरी काही आराम करणं होणार नाही आणि आईंना सुद्धा खूप जास्त लोड होईल कामाचा. म्हणून म्हटलं चला पटापट आपण जेवढं काही आहे ना घरातलं ते आवरूयात. तर आज काही मी फरशा वगैरे क्लीन वगैरे करायला घेतलेल्या नव्हत्या. कारण की म्हटलं जेवढं रोजचं आहे तेवढंच आवरूयात. फरशा वगैरे एका दिवशी जरी राहिल्या तरी सुद्धा चालू शकतं. म्हणून मग फक्त थोडंसं डस्टिंग वगैरे जे आहे ते करून घेतलं. सगळ्या गोष्टी जागच्या जागेवरती ठेवून दिल्या आणि मग म्हटलं निवांत जे आहे तो गोळ्या वगैरे मग खाता येतील. तोपर्यंत माझी भाजी वगैरे सुद्धा गॅसवरती होत होती. म्हणून म्हटलं चला तेवढ्या वेळामध्ये जेवढं काही आपल्याला काम होईल ना तेवढं आपण करूयात. आता कितीही दुखलं किंवा काहीही झालं तरी सुद्धा आहेत ना कामं मात्र आपल्याला आवरावीच लागतात. त्याच्याशिवाय काही पर्याय नसतो. मग तुम्ही ती आजची कामं उद्यावरती ढकलली तरी सुद्धा शेवटी ते आपल्याला करायचंच असतं. आता इथलं थोडंसं टीव्हीच्या कॉर्नरचं इथलं थोडंसं आवरून वगैरे घेतलं. त्यानंतर म्हटलं चला सगळं जे आहे ते आपण झाडून वगैरे घेऊयात. तसंही आज काही फरशा वगैरे क्लीन करायच्या नव्हत्या. त्याच्यामुळे मग म्हटलं चला निदान आपण डस्टिंग तरी करून घेऊयात. कारण की येत ना धूळ खूप जास्त येते आणि मग ते धूळ जर समोर तशी दिसली तर मग ते तितकं चांगलं सुद्धा वाटत नाही. आता इकडे येत ना मी भाजी टाकलेली होती, तोपर्यंत म्हटलं चला पटकन भांडी वगैरे क्लीन करूयात. आणि आज येत ना जास्त काही भांडी वगैरे सुद्धा नव्हती. म्हणजे रोजचंच आपलं जे काही असतं ना स्वयंपाकामध्ये भाजी चपाती किंवा भाकरी वगैरे, तर तेवढं जे आहे तो पसारा होता. म्हणून म्हटलं चला आधी बेसिंग वगैरे क्लीन करून घेऊयात. एकदा जर किचन माझं क्लीन झाला ना तर अर्धं दुखणं माझं गेल्यासारखं मला वाटतं. कारण की सिंकमध्ये जर भांड्यांचा पसारा असला ना तर मग ते पाहताना सुद्धा इतकं जास्त काही चांगलं वाटत नाही. त्यामुळे म्हटलं चला आधी सिंकचा एरिया क्लीन करून घेऊयात. गॅसची शेगडी वगैरे सुद्धा क्लीन करून घेतली. आणि त्यानंतर मग म्हटलं चला आता गोळ्या वगैरे खाऊयात. आता सकाळी काही टाईम भेटलेला नव्हता कारण की जीविकाचा टिफिन मला रेडी करायचा होता. आता आपल्याला किती बरं वाटत नसलं ना तरी मुलांसाठी आपल्याला उठावंच लागतं आणि तिचं टिफिनमध्ये ना तिला 2 टिफिन द्यावे लागतात. त्याच्यामुळे ते काही आईंना जमत नाही. त्यामुळे मग सकाळी लवकर उठूनच मी तिच्यासाठी टिफिन वगैरे जो आहे तो आधी रेडी करून दिला, जेणेकरून ती स्कूलला जाईल. तिची नाश्त्याची सुद्धा तयारी वगैरे करून ठेवलेली होती. आणि मग आता म्हटलं चला आपण गोळ्या वगैरे खाऊन घेऊयात. आता इथेच ना ज्या डॉक्टरांकडच्या गोळ्या असतात ना तर त्या इतक्या जास्त काही मोठ्या नसतात. पण मेडिकलमध्ये आपण गेलो ना की ते एवढ्या मोठ्या मोठ्या टॅबलेट देतात ना की ते खायचं जीवावरती येतं. म्हणजे ना एक मोठी गोळी जरी आपल्याला खायची म्हटलं ना तरी सुद्धा नकोसं वाटतं. आणि येत ना गोळ्या खाल्ल्यानंतर ना असं वाटतं ना की इतका जास्त तो कडवटपणा जिभेवरती राहतो की काही विचारायलाच नको. आता तुम्हाला माझ्या एक्सप्रेशनवरून तर समजतच असेल. पण काय करणार, आता पर्याय नाहीये. म्हटलं आता गोळ्या वगैरे खाऊयात आणि मग म्हटलं निवांत आता आराम करूयात. कारण की आता माझं सगळं काम तर आवरलेलं होतं, फक्त साड्यांचा पसारा राहिलेला होता आणि तुम्ही बघू शकता तो मी तसाच ठेवलेला आहे बेडवरती. म्हटलं निवांत तो नंतर ना आवरूयात. तर आता एक शॉर्ट व्हिडिओ मला अपलोड करायचा होता, तर मग आधी ते काम करून घेतलं.
जेणेकरून एखादा तरी व्हिडिओ आपला जाईल, म्हणून मग आधी शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला. त्यानंतर मग 2-3 तास चांगला असा आराम केला आणि मग दुपारी पहिल्यांदा चहा ठेवला, जेणेकरून मला सुद्धा फ्रेश वाटेल. कारण की चहा घेतल्याशिवाय ना काम करायला एनर्जीच येत नाही. आणि जरी आपला मूड ऑफ असला किंवा खूप जास्त आळस आलेला असेल ना, तर थोडासा जरी चहा घेतला ना तरी सुद्धा खूप जास्त फ्रेश वाटतं. म्हणून सगळ्यात आधी दुपारी उठल्यानंतर फ्रेश झाले आणि मग आधी म्हटलं चला चहा वगैरे ठेवून घेऊयात, जेणेकरून आपल्याला सुद्धा छान असं फ्रेश वाटेल. आणि थोडंसं जरी असं तब्येत बिघडलेली वगैरे असेल ना, चहाचा अर्धा कप जरी घेतला ना तरी सुद्धा खूप जास्त बरं वाटतं किंवा रिलॅक्स असं फील होतं. म्हणून आज म्हटलं चला चहा आधी घेऊयात. आणि लायटर काही सकाळपासून चालतच नव्हता, मग त्याला थोडंसं चार्ज केलं आणि मग आता तो व्यवस्थित चालत आहे. तर पहिल्यांदा केसांना ऑइलिंग वगैरे करून घेतलं, फ्रेश झाले, चहा घेतला आणि मग माझ्या स्वयंपाकाला लागली. तर आज नॉनव्हेजचा बेत होता, मटण आणलेलं होतं. तर म्हटलं चला तेच जे आहे ते आपण मटणाची भाजी वगैरे बनवूयात. आता आमच्या इथे आई काही नॉनव्हेज खात नाही, त्याच्यामुळे मग त्यांच्यासाठी काहीतरी व्हेज बनवावं लागतं. पण म्हटलं पहिल्यांदा नॉनव्हेजचा जो काही स्वयंपाक आहे तो आवरून घेऊयात आणि मग म्हटलं नंतरनं जे आहे ते आपण त्यांच्यासाठी भाजी बनवूयात. आता या नॉनव्हेजच्या ज्या काही स्वयंपाकाने मला इतका जास्त त्रास दिला, म्हणजे जे काही मटण आणलेलं होतं ना ते काही शिजतच नव्हतं लवकर. म्हणजे 2 तास मी ते पातेल्यातच ठेवलेलं होतं, अगदी गॅस फुल होता पण तरीसुद्धा ते काही शिजतच नव्हतं. त्यामुळे इतका जास्त मला वैताग आलेला होता ना की काही विचारायलाच नको. म्हणजे माझी सगळी कामं माझी आवरून झालेली होती तरी मटण काही शिजत नव्हतं. शेवटी मी ते कुकरला लावलं आणि त्यानंतर मग ते शिजवून घेतलं आणि मग भाजी फोडणीला टाकली. म्हणजे इतका जास्त वेळ माझा याच्यामध्ये गेला आणि इतकी जास्त माझी चिडचिड होत होती ना काही विचारायलाच नको. म्हणजे ज्या दिवशी आपल्याला बरं नसतं त्या दिवशी बघायत ना काही ना काहीतरी आपली चिडचिड ही होतच असते. म्हणजे कितीही आपण ठरवलं ना की चिडचिड नाही करायची किंवा ओरडायचं नाही किंवा तब्येत ठीक नाही आहे म्हणून आपण थोडासा आराम करूयात, पण तरीसुद्धा बरं नसलं की कोणाचीही चिडचिड ही होतेच होते. आता म्हटलं चला संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे जो आहे तर म्हटलं आधी तो आवरून घेऊयात. आणि आता म्हटलं मटण जोपर्यंत शिजतंय तोपर्यंत म्हटलं चला आता आपलं जे काही दुसरं काम आहे ते करूयात. कारण की मटण शिजायला खूप जास्त वेळ लागलेला होता आणि मग ते काही शेवटी शिजलंच नव्हतं. शेवटी मी ते कुकरला लावून त्याच्या 2-3 शिट्ट्या करून मग भाजी फोडणीला दिली. आता म्हटलं जोपर्यंत मटण वगैरे शिजतंय तोपर्यंत इकडेच नाही मी वाटण वगैरे सुद्धा परतून घेतलेलं होतं. आणि आता म्हटलं मटण शिजतंय तर ते चेकसुद्धा मी केलं, पण तरीसुद्धा असं वाटत होतं की ते शिजलेलंच नाही आहे. आता काय प्रॉब्लेम होता ते काही समजलं नाही, पण म्हटलं चला आता जोपर्यंत मटण शिजून होते तोपर्यंत म्हटलं साड्यांच्या वगैरे तरी आपण घड्या घालून ठेवूयात. आणि आता मग म्हटलं चला एवढं जे काही आहे ते आवरूयात. आता जीविका सुद्धा आहेत ना तिच्या फ्रेंडच्या घरी गेलेली होती खेळायसाठी, तर म्हटलं तोपर्यंत या साड्यांच्या वगैरे घड्या घालून ठेवूयात. कारण की ती असली ना की तिचं खूप जास्त मध्ये मध्ये करणं चालू असतं आणि काम तर काही होत नाही, उलट एक्स्ट्राचंच काही ना काहीतरी ती काढून ठेवत असते. आता सकाळी स्कूलला गेलेली होती, त्यानंतर तिला आल्यानंतर थोडंसं नाश्त्याला वगैरे बनवून दिलं आणि ती आल्यानंतर सुद्धा मला खूप जास्त फ्रेश वाटतं. कारण की तिचं कसं असतं ना आली की ती इतक्या जास्त गप्पा मारत असते ना स्कूलमधल्या की मग त्यामध्ये वेळात वेळ कुठे जातो काहीच समजत नाही. आणि तिच्या गोष्टीसुद्धा इतक्या मजेशीर असतात ना की आपोआपच आपल्याला सुद्धा हसायला येतं. तिला आल्यानंतर मग कॉफी वगैरे बनवून दिली आणि थोडंसं स्नॅक्ससुद्धा दिलं. आता म्हटलं चला तोपर्यंत आपली कामं आवरूयात जोपर्यंत ती येते. आता कितीही आजारी असलं ना तरीसुद्धा मुलांच्या बाबतीत आपला काही हलगर्जीपणा जो आहे तो राहत नाही. आणि शेवटी जेव्हा आपण आई होतो ना तर त्यावेळेस आपल्याला आपल्या आईची खरी किंमत कळते. म्हणजे आपली ज्यावेळेस मम्मी आपल्याला काही सांगत असते ना आपण जास्त काही सिरियसली घेत नाही किंवा मम्मी आपली काळजी करत असेल ना तरीसुद्धा आपलं असं असतं की हां राहू देत नंतर न बघू किंवा मी नंतर न करेल. पण जेव्हा आपण आई होतो ना तेव्हाच आपल्या आईची खरी किंमत कळते. म्हणजे मग आपल्याला समजतं की हां आपली मम्मीसुद्धा आपल्याशी असंच वागायची आणि त्यावेळेस आपण तिला किती ओरडायचो वगैरे असं तसं. आता जेव्हा आपण आई होतो ना तेव्हाच आपल्याला आपल्या आईची खरी किंमत कळते. आणि जेव्हा कधी आपलं काही दुखत असेल ना तेव्हा मात्र आईची आठवण ही आपल्याला येतेच येते. मग ती कोणीही असू देत, कोणत्याही वय असू देत, आपलं शेवटी आईची आठवण ही प्रत्येकीला येतच असते. तर आता इथे ना साड्या सगळ्या मी पाऊचमध्ये अशा भरून ठेवल्या आणि मग म्हटलं ते कपाटामध्ये व्यवस्थित ठेवूयात. आता मला ते ना कपाटसुद्धा आवरून घ्यायचे. खरं तर खूप जास्त पसारा झालेला आहे साड्यांचा, सगळ्या साड्या माझ्या वर खाली झालेल्या आहेत. पण आता बघूयात कधी त्याला टायमिंग वगैरे भेटतोय. आता जेवढी काही ज्वेलरी वगैरे काढली होती ना ती सुद्धा सगळी मी ऑर्गनाईज करून ठेवली. आणि त्यानंतर मग माझं जे काही किचनमधलं काम होतं स्वयंपाकाचं तर ते सुद्धा आवरून घेतलं. आता व्हिडिओ खूप जास्त मोठा झालेला असता, त्याच्यामुळे मग मी काय केलं जेवढं शूट केलं होतं ना इथपर्यंत तर तिथपर्यंतच म्हटलं व्हिडिओचं आपण एंड करूयात. कारण की मग पुढं सगळं शूट करायचं म्हटलं तर व्हिडिओ खूप जास्त मोठा होतो. आणि मग म्हटलं चला आता जेवढं शूट केलेलं आहे तेवढंच तुमच्यासोबत शेअर करते. आणि ते सगळे ज्वेलरी म्हणा किंवा
मेकअपचे जे काही प्रोडक्ट वगैरे यूज केलेले होते आदल्या दिवशी ते सगळं तसंच ठेवलेलं होतं. मग ते असं पाऊचमध्ये भरून सगळं व्यवस्थित मी ठेवत असते, जेणेकरून सगळ्या गोष्टी आपल्याला सापडतात. नाहीतर मग एक गोष्ट इकडे राहते, दुसरी तिकडे राहते आणि मग वेळेला तर आपल्याला काही सापडत नाही. त्यामुळे असे बॉक्सेस मी ऑर्गनायझर वगैरे मागवलेले आहेत. तुम्हाला हवं असेल तर मी तुम्हाला प्रोडक्टसुद्धा टॅग करून देते आणि खूप छान आहेत. तुम्ही सुद्धा तुमचे मेकअपचे प्रोडक्ट वगैरे ठेवण्यासाठी हे यूज करू शकता आणि खूप कमी प्राईजमध्ये आपल्याला भेटतात. तर असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्कीच सांगा. आणि जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. उद्या पुन्हा भेटूयात. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.